2524 मधून 712 वजा केल्यास मिळणारं उत्तर नवोदय परीक्षेला या वर्षी विचारला जाणारा नक्कीच संभाव्य प्रश्न आहे। 2524 मधून काय वजा करायचं? 7/12 वजा करायचं। 12 गुणिले इथं 24 आहे तर इथं 24 आणायचे तर 24 12 दोन्ही 24 खाली गुणिले 2 तर वरी गुणिले 2 तर किती उत्तर येते? 12 दोन्ही 24 इथे किती येते? 24 आणि 7 दोन्ही इथे येते 14 तर 2 24 पैकी 2 छेदापैकी 1 छेद 2 24 पैकी 1 24 25 मधून 14 गेले 11/24 असं उत्तर आलं। 190 यांच्या दरम्यान असलेल्या मूळ संख्यांची बेरीज आणि 180 ते 190 यांच्या दरम्यान किती मूळ संख्या येतात? 181 येतात है ना। आणि एक ह्याची बेरीज काय आहे? 181 ला 181 बरं इथे जर प्रश्न आला 181 ते 180 ते 195 पर्यंत दरम्यान मग 181 ते 195च्या दरम्यान किती येतात? 181 मूळ संख्या आहे। 181 झाल्यानंतर थेट 10 न 191 193 याची बेरीज करा। 181 191 193 3 4 5 9 9 18 27 19 26 2 3 4 5 565 दरम्यान म्हणजे सोडून द्यायचे 180 ला 195 ला सोडून द्यायचे बरोबर आहे। स्टॉप। 1/6चा किती भाग म्हणजे 41.2/3 आता 41 ह्याचं उत्तर काय येते? 41.2/3चा 41 त्रिक 41 त्रिक किती? 3 1 3 3 चौक 12 123 41 त्रिक 300 123 2 1 2 छेद 3 1 3 123 आणि 2 125/3 याचं उत्तर आलं 125/3 आलं याचं इकडच्या 1/6चा म्हणजे गुणिले 1/6चा किती भाग म्हणजे x भाग किती भाग म्हणजे x भाग म्हणजे बरोबर म्हणजे आणि ह्याचं उत्तर किती आलं? 125/3 आता भागुलेचं गुणिले म्हणजे भागिलेचं गुणिले हे छेद 6 आहेत ना भागिले तर वरी गुणिले 6 जातात भागिले 6 वरी गुणिले 6 भागिले 6 वरी गुणिले 6 आणि हे एक खाली येतं इकडं है ना मग हे कट झालं एवढं 3 1 3 3 दोन्ही 6 3 1 3 3 दोन्ही 6 x बरोबर 125 दोन्ही 250 खाली एक म्हणजे काही नसते म्हणजेच 250चा किती 1/6चा किती भाग म्हणजे 250 किंवा 250चे 1/6 काढा पर्यावरून घ्या 250चा 1/6 तरी एवढं उत्तर होतं राईट। वागो सर्वात लहान विषममूळ संख्या कोणती? कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर पाठवा। सर्वात लहान विषममूळ संख्या कोणती आहे?